तर डॉक्टर उमर ज्यानं हा आत्मघातकी हल्ला घडून आणलाय तो लाल किल्ल्यापर्यंत कसा पोहोचला ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लाल किल्ल्यापर्यंत पोहोचण्याआधी त्यानं बराचसा प्रवास केला होता। फरीदाबादमध्ये तो सकाळी होता 7:20 आपण या ठिकाणी बघितलं तर लक्षात येईल। आणि त्याच्यानंतर सकाळी 8 वाजता तो बदारपूर टोल या ठिकाणी पोहोचलेला होता। त्याची ही दृश्य समोर आलेली आहे। जसा जसा तपास पुढे जातोय त्यानुसार ही सगळी माहिती समोर येते। त्याच्यामध्ये ओखला पेट्रोल पंप म्हणजे दिल्लीच्या जवळ तो पोहोचलेला होता 8:20 आणि त्याच्यानंतर काश्मीरी गेटवर दुपारी 1 वाजता तो पोहोचलेला होता। काश्मीरी गेट जे दिल्लीमध्ये आहे, मेट्रो स्टेशन आहे, त्या ठिकाणी तो पोहोचलेला होता दुपारी 1 वाजता म्हणजे दिल्लीमध्ये तो पोहोचलेला होता। सकाळी निघालेला हरियाणामधून आणि त्यानंतर दुपारपर्यंत त्याने दिल्लीमध्ये एंट्री मिळवलेली होती। काश्मीरी गेट परिसरामध्ये होता आणि तिथून त्याची कार ही पुढे अशा पद्धतीने दिल्लीत गेलेली आहे। दरियागंज या परिसरामध्ये गेली आणि पुढे आता त्यानं पुढचा जो एक असं म्हणता येईल की यू टर्न त्याने घेतलेला होता। कार पार्क केलेली होती दुपारी 3:19 आणि सायंकाळी 6:48 मिनिटांपर्यंत त्याची कार ही सुनहरी मस्जिद या परिसरामध्ये पार्किंगला होती। 3 तास त्यानं ही कार पार्क केलेली होती आणि त्यानंतर तो पुढे गेला आणि हा पुढे जाताना सुद्धा अगदी स्लो मूव्हिंग कार घेऊन उमर जो आहे तो आपली कार घेऊन पुढे गेल्याचा डॉक्टर उमर हा पुढे गेला आणि लाल किल्ल्याचा परिसर जिथं लाल किल्ल्याचा एक मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो गेटच्या बरोबर बाहेर डॉक्टर उमरनं हा स्फोट घडून आणलेला आहे। तर त्याचा हा प्रवास आपण बघितलाय कशा पद्धतीनं तो आधी हरियाणामधून दिल्लीमध्ये आला। दिल्लीमध्ये आल्यानंतर मस्जिदमध्ये त्यानं 3 तास वाट बघितली, वेटिंगवर होता आणि त्यानंतर हा स्फोट घडून आणलेला आहे। तर हा डॉक्टर उमर नेमका कोण आहे त्याची ही माहिती आपण या ठिकाणी बघूया। तर संशयित मास्टर माइंड डॉक्टर उमर हा आहे। डॉक्टर आहे पेशानं, मात्र संशयित मास्टर माइंड तो आहे कारण त्याचाच मृत्यू याच्यामध्ये झाला आहे। आणि दुसरं म्हणजे जम्मू काश्मीरमधील पुलवामाचा तो रहिवासी असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। दहशतवादी हल्ल्याचं फरीदाबाद मॉड्यूल समोर आलंय। उमरचे वडील गुलाम नबी भट हे पेशानं शिक्षक आहेत। तर गुलाम नबीनं 10-15 वर्षांपूर्वी नोकरी सोडलेली होती। गुलाम नबी जे त्याचे वडील आहेत त्यांनी नोकरी सोडलेली होती 10-15 वर्षांपूर्वी। उमरची आई शमीना ही पुलवामाची रहिवासी आहे। ते अजूनही त्याच ठिकाणी राहतात आणि उमरला 2 भाऊ आणि 1 बहीण आहे। तर उमरनं MD मेडिसिनची पदवी घेतलेली आहे। तो डॉक्टर झालेला आहे, पदवीधर आहे आणि अनंतनागमध्ये काही काळ त्याचा निवासी डॉक्टर म्हणून त्याने काम केलेलं आहे। त्या ठिकाणी अनंतनागमध्ये सुद्धा होता आणि फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर म्हणून त्याने काम केलं आहे फरीदाबादमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये। तर स्वतःजवळ असलेल्या स्फोटकांचा वापर त्याने केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि काल हाच डॉक्टर उमर दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते अशा ठिकाणी कार घेऊन गेला आणि तिथंच हा स्फोट झालेला आहे ज्याच्यामध्ये या डॉक्टर उमरचाही मृत्यू झालाय। तर लाल किल्ला परिसरामध्ये आत्मघातकी हल्ला या डॉक्टर उमरनं घडून आणलेला आहे। तर लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या स्फोटामागील अनेक धक्कादायक कंगोरे समोर येत आहेत। स्फोटातील पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नव्हे तर भारतातील उच्च शिक्षित मुस्लिमांचा सहभाग या स्फोटामध्ये असल्याचं उघड झालंय। स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी कोण आहेत ते आता पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। यामध्ये ज्या आरोपींना अटक केलेली आहे त्यांची हिस्ट्री आपल्याकडे आहे। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर डॉक्टर उमर ज्याचा मृत्यू झाला आहे आणि तो अल फलाह विद्यापीठामध्ये डॉक्टर होता, प्रॅक्टिस करत होता डॉक्टरकीची आणि तोच या ठिकाणी या सगळ्या हल्ल्यामध्ये मास्टर माइंड होता अशी माहिती समोर आलेली आहे। डॉक्टर उमर ज्याचा मृत्यू झाला आहे। दुसरा संशयित डॉक्टर मुजम्मिल शकील हा आहे। तर लाल किल्ला परिसरातील स्फोटाचा मास्टरमाइंड हा सुद्धा असल्याची शक्यता वर्तवली जाते। संशयित आरोपी आहे आणि तोही पेशानं डॉक्टर आहे। तर जी कारवाई काल परवा काही दिवसांपासून सुरू होती त्याच्यामध्ये मुजम्मिलला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 2900 किलो स्फोटक आणि शस्त्र याच्याकडून जप्त करण्यात आली आहे। शस्त्रसाठा स्फोटक याच्याकडे सापडले आणि त्यानंतर या डॉक्टर मुजम्मिलला अटक करण्यात आलेली होती। त्याचबरोबर दुसरा एक संशयित आहे डॉक्टर सज्जाद डॉक्टर उमरचा तो मित्र असल्याची माहिती समोर आलेली आहे। डॉक्टर उमर ज्यानं हा सगळा
स्फोट घडून आणलेला आहे त्याचा मित्र डॉक्टर सज्जाद याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि जैश ए मोहम्मदमध्ये दहशतवादी भरतीची जबाबदारी ही संशयित डॉक्टर शाहीन सईद हिच्यावर टाकण्यात आलेली होती। म्हणजे महिला डॉक्टरचा सुद्धा यामध्ये सहभाग असल्याचं दिसतंय। त्याचबरोबर भारतामध्ये जैश ए मोहम्मदची महिला विंग तयार करण्याची जबाबदारी ही महिला डॉक्टर शाहीन सईद हिच्यावर देण्यात आली होती अशी माहिती आहे। तर चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेला दुसरा संशयित आहे डॉक्टर अहमद मोहिउद्दीन याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर लक्षात येईल की हे सर्वजण पेशाने डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्याच्यामुळे डॉक्टर मॉड्यूल या दहशतवादाचा आता समोर येताना दिसतंय। रेझिन नावाचं विष तयार करत होता हा डॉक्टर अहमद मोहिउद्दीन अशी माहिती समोर आली आणि त्यामुळे त्याला अटक सुद्धा झालेली आहे। त्याचबरोबर दिल्ली, अहमदाबाद आणि लखनौच्या RSS कार्यालयाची रेकी सुद्धा या डॉक्टरनं केली होती अशी ही माहिती समोर आली आहे। असा हा डॉक्टर अहमद मोहिउद्दीन हा सध्या अटकेत आहे।